कुठे चाललोय? माताला कुठं? माऊची. चला. हाय पप्पा. हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नानू. गुड मॉर्निंग. आम्ही चाललोय कुठे? माऊला. बरोबर. रेणुका माता की जय. गणपती. तुझा भाऊ माता की जय. गणपती बाप्पा. मार्या. साई बाबा की जय. चलो. साई बाबा महाराज की जय. हनुमान पुत्र हनुमान मचंद्रने पुत्र हनुमान की जय. श्री रामचंद्र की जय. आता आपण आलोय कुठे? शिर्डीला. शिर्डीला. शिर्डीला साईबाबाचं दर्शन केले आहे. दर्शन करायचंय का? हा, आता इथून दर्शन घ्या, कळसाचं दर्शन घ्या मग आणि मग जायचं. कुठं? रेणुका माताला. फायनली आम्ही निघालोय. राजवीरला खूप दिवसाचं जायचं होतं, हो की नाही? हा. आपण चाललोय रेणुका माताला. रेणुका माताला चाललोय आणि माऊ. आता आपण आलोय आता शिर्डीमध्ये. आपण समोर बघू शकता आता साईबाबा मंदिर. ते आपल्याला लवकर उजव्या साईडला दिसणार आहे. हे राई उजव्या साईडला हे मंदिर आहे. हा, हे कोणतं मंदिर आहे? खंडोबा. जय खंडोबा महाराज. शिर्डीमधील खंडोबा महाराज मंदिर. समोरच शिर्डीचं साई मंदिर. इथे. आपल्याला सकाळ सकाळ साई मंदिराचं दर्शन. चला दर्शन घ्या. इथे. राई दिसलं का हे इथे? काय इथे? इथे साई काय? बाबा. हा, घ्या दर्शन घ्या. साई बाबा महाराज की जय. जय. ओम साईराम. ओम ओम साईराम. ओम साई. ओम साईराम. समोरच कळसाचं दर्शन झालंय. अशी सुंदर सुरुवात आपल्या प्रवासाची ओम साईबाबांच्या साईराम. मंदिराच्या कळसारी. आणि इकडे मंदिर. हा, आता चाललोय आपण इकडे मंदिर आहे. कुठे? इथे. इथे आहे का? हा. बर, हे बघा राजवीरने दाखवलं एक मंदिर. आता कोण भेटणार आहे आपल्याला? कोण येणार आहे आपल्या सोबत? कोण येणार आहे? आदित्य दादा मावशी आराम काका. आनंद काका. तो त्यांना काय म्हणतो रे? आपण रेणुका माता जाणू दे. आणि पूर्व दीदीने येणार का? देणार ना येणार आहे का? इकडे आपण जेवायला जातो आपण. इकडे जेवायला जातो का? इकडे भोजनाला आहे. राजवीरला बरोबर आठवत आहे ना. छान दिसतंय रे तू. तिकडे दिसला का काय? काय? हा. मित्रांनो, आम्ही निघालोय आता समृद्धी महामार्गाने माहूर गडाकडे प्रस्थान केलंय. सोबत आहे आमची मिसेस ज्योती आणि आमचा लाडका चिरंजीव राजवीर शेठ. सध्या ते गुगल मॅप बघण्यात अतिशय मग्न झालेले आहे. दाखवा, त्यांच्यावर फोकस करा. हे काय? बघा, आमचा आता गुगल मॅप म्हणजे आता माहूरगड किती अंतरावर येतो आता सर्च करतोय. आणि पहिल्यांदाच आम्ही आता समृद्धी महामार्गाने प्रवास करतोय. हो नाही ज्योती मॅडम? हो ना, पहिल्यांदाच चाललं. आणि असा अनुभव म्हणजे अतिशय थ्रिलर आहे एक प्रकारे. म्हणजे नॉनस्टॉप ॲक्सिलेटरवरून पाय काढायचाच नाही, सारखा नॉनस्टॉप. स्पीड ब्रेकर हा प्रकारच नाही आहे. फक्त काळजीपूर्वक सगळीकडे लक्ष देऊन वेगळ्या आपल्या सोयीच्या लेनने आपण चाललो पाहिजे. रेणुका माताला. रेणुका माता की जय. तुझा माता की जय. कुठे चाललोय? रेणुका माताला. हा, गाडीत कोण आहे? कोण आला आपल्या गाडीत? ये ना पूर्वा.
कोण आहे रे? पूर्व दीदी आली का? ते पूर्व दीदी दिसली. पूर्व दीदीला बसल जागा दे. पप्पा ड्रायव्हिंग करताय. हाय. कुठे चाललो आपण? सकाळचे 6 वाजलेत आणि समोरील दृश्य आपण बघत आहोत. समोर होते मंदिर नाहीये. मंदिर नाही हे दिसतंय का? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि सकाळचे समोरील दृश्य आपण पाहता. डोंगर इकडे. किती छान. अतिशय सुंदर असं दृश्य. कुठे डोंगर? दिसला रे डोंगर. इकडे बघ. इकडे बघ ना. इकडे उभं राहतो राजवीर. इकडून उभं राहा. बाप्पानी आला. किती छान डोंगर आहे. काय? हो, डोंगरावर. आपण आलोय बोगद्यात. ही आहे आदित्यची गाडी. छान. किती छान वातावरण आहे. बघितलं किती छान दिसतंय ना. सुंदर अशी सकाळ. सूर्य उगवलेला आहे. आता आलोय आपण जवळजवळ माईकर जवळ ना. मेकर जवळ. माईकर जवळ. पूर्व दीदी झोपली का? राजवीरला झोपी लावता लावता तीच झोपून गेली. पण राजवीर काय झोपला नाही आमचा. हो की नाही राजवीर? झोपलाच नाही तू. माईकर इकडे जायला आहे ना रे आपलं. कुठं? शेगावला. शेगावला जायला. आपलं माईकरला नाही उतरायचं. नाही. आता वेळ झाली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्या रोड मधून एक्झिस्ट घ्यायची. हो की नाही? हाय पप्पा. हाय. हाय नानू. पूर्वा दीदी कुठे गेली? झोपली का काय? हाय पूर्वा दीदी. आदित्य दादाची गाडी कुठे आहे रे? लिप फास्ट पळतो का रे तो? घ्यायची का आदित्य यायचं पुढं गाडी? हा? घ्यायची का? त्याला मागं टाकायचं का? चलो भागो. आला 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 आला. त्यांना बाय बाय कर बरं का. इकडे मागून कर. बाय. आता वेळ आली आहे आपल्याला समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वरून एक्झिस्ट घेण्याचा. हाय पप्पा. थकले का तुम्ही? नाही आता सुरुवात झाली. काय झालं? हे बघा आमचा राजवीर झोपण्याचं फक्त नाटक करतोय. पहाटे 3:30 वाजता उठलेला आहे पण त्याला काही झोप येत नाही. आता फक्त नाटक करतो. हळूच डोळा उघडून बघ. हाय ना वामटा. आणि पूर्वा दीदी त्याला झोपी लावता लावता तिची एक झोप झाली पण त्याने काही झोपला नाही तो. आता आपण आलोय. नाही रे अजून खूप लांब आहे. आता आपण आलोय मालेगाव जहांगीर या गावात.
आता आपण समृद्धी महामार्ग सोडत आहोत. आता आपण आलोय कोणतं गाव आहे? पारडी आसरा. माऊर 100 किलोमीटर बाकी आहे. ओके नाही माऊ? आमच्या राजवीरने गणपती बाप्पाला पांघरून टाकले. ऊन लागतं ना, हो ना? काय म्हणतो राजवीर? माझ्या रकमात जाणार. तुला रेणुकामाताला जायचंय? दीदी कुठे? दीदी दिसती का? दिसली. आता आपण आलोय पुसद घाटात. सगळं सागवानी झालं होतं. पावसाळ्यात आले आमचा आणि दिसतो. राजवीर झोपला. वाट बघून बघून झोपला तो. मस्त रोड आहे. तिकडचं सगळे रोड आपल्याला असं वाटलंच नाही कधी. मस्त रोड आहे, मस्त घाट आहे. हे काय शिकवण चालले कुठे आता घरी. मस्त असे छान झाड आहे. घाट संपला. घरी कुठं जायचं. नेमकी नाणे झोपला. मस्त रोड चालू झाला. वंड्या झोपलेलाच आहे अजून. कोणतं घाट आहे? पुसतच आहे वाटतं. माहूरगड आता 4 ते 5 किलोमीटर अंतरावर राहिलंय.
क्षेत्र माहूरगड रेणुका माता मंदिर या ठिकाणी आपण प्रवेश करत आहोत. आता घाट चढत आहोत. माहूरगडाच्या मंदिराच्या पायथ्याशी आपण आता येऊन घेतलो आहोत. अतिशय वळणाचा असा रोड आहे आणि या तिथे अतिशय थ्रिल. आणि पुढे आमची गाडी दिसते दुसरी, तो हा चालवतोय, आदित्य चालवतोय. त्यात राजू रे, आनंदराव देशमुख मॅडम. थोड्याच वेळात आम्ही आता मंदिर परिसरात येत आहोत. चला मग आता मंदिरात आपण दर्शनासाठी जाऊ. कसं वाटतंय गड चढताना? छान वाटतंय. अतिशय असं निसर्गरम्य वातावरण. पहाटे 3 वाजता आम्ही निघालो होतो. प्रवासादरम्यान येता येता आम्हाला इथे 12:30 वाजले. अतिशय सुंदर असा परिसर पाहू शकता आपण. सभोवताली सर्व ठिकाणी आपल्याला सागवानाची झाडं दिसत आहेत. माहूरगड हे रेणुका माता मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. आपण नक्कीच दर्शनासाठी माहूरला यावं. मंदिर आलेलं आहे. कुठे चालला तू? सगळे दाखव. चल. अय आदित्य इकडे. ए पूर्वा या. सगळ्यांनी या. सगळे दिसत आहे की हळू फ्रंटच आहे ना. अरे थांब थांब पुढे गेल्यावर लाव. पप्पा वरती नाव दिसतंय का? मग तेच नाव लिहिलंय रेणुका माता. दर. खूप गर्दी बरं का आज पण. आपल्याला फक्त कोणती वाटेल ना काही आज आला होता मी माहूरगड दर्शनासाठी. राजूच्या हातात सेल्फी स्टिक आहे. तो आता आम्ही सर्व मिळून सगळं चाललो आहे रेणुका माताला रेणुका माता दर्शनासाठी. यायचं नाव लिहिलंय. हाय अरे दादा काय कर तुमच्याकडे तुम्ही दिसताय. काय करा. हाय रेणुका माता की जय. आहोत माहूरगड रेणुका मातेच्या दर्शनासाठी. हे पुढे ज्योती मॅडम, आमचा राजवीर दर्शनासाठी पुढे चालले. राजवीरला व्हिडिओ काढायचा त्यासाठी तो रडतोय. त्याला आता बनवायचं काम चालू आहे. इथे देशमुख मॅडम नारळ खरेदी करतात. आमचा राजवीर आदित्य दादाच्या खांद्यावर. पूर्वा दिदी काय खरेदी करतायत? या ठिकाणी काय कुंकू घेतले वाटतं. कुंकूचे अच्छा. विडा बनवताय ना?
विडा बनवतो नाही, पानं घेतो. पानं घेतो. वरती विडा. काढून घेऊ ठेवता येतील का पूर्वा म्हणून म्हणतो काय राजवीर हे राजवीर कुठे आला दे माताला. हा का आता काय काय दर्शन करायचं हा. कुठे मंदिर तिकडे काय वाटलं आदित्य काय करते आदित्य बाबा आहे आदित्य काय वाटलं मग दर्शनाला घेऊन थकलाय सध्या थकलंय बघू आता थोडं सावलीत आहे मग आपण थोडंसं बोलू या ठिकाणी रेणुकामाते दर्शन सुलभ मार्ग हा एक मार्ग जातो हा एक मार्ग जातो आपण चाललोय राजूर चुकलाय दर्शन रांगेतून दुसऱ्या रांगेतून चाललो होता आदित्य दादा ज्योती मॅडम पूर्वा दिदी राजवीर देशमुख मॅडम आणि आनंद सर हे देखील पुढे चाललेत हा सुलभ मार्ग असून या ठिकाणी लवकर दर्शनासाठी जाता येते हाय ज्योती मॅडम कसं वाटतंय दर्शनाला येऊ दम लागलं काय नाही थोडंच राहिलं अंतर आता मोठी बारी लागलेली आहे या ठिकाणी सर्व भाविक हळूहळू दर्शनासाठी जात आहे हाय राजवीर कुठे आला कुठे आला तू कसं आहे कसं वाटलं इकडे येताना मस्त किती मोठा घाट होता रे चला 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 पुढे चले हळूहळू 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 चला दादा मध्ये घुसत नाही तर काय आपण आणि दादा नाही येत नाही तर काय पलीकडून लोक यायचे तर पायरी करून आपण असं इथं हाय राजवीर हाय राज आपण कुठे आला आपण हो का आता कुठे जायचं दर्शनाला चला मग एकदा आवाज दे ना नानू आवाज दे एकदा रेणुकामाताला. मोठ्याने खूप गर्दी आहे आज रविवार असल्या कारणाने बघू शकता खाली पण असं 1000 माणसं भाविक आपले वारीला लागलेले असतील खूप मोठं सगळं दर्शन सोबत आहे आता आम्ही आलो आहे दर्शन रांगेमध्ये सोबत आहे आदित्य कसं वाटलं येऊन इथे छान वाटतंय पण गर्दी पण खूप आहे घाट कसं वाटतं हाट एवढं काही अवघड नव्हतं मजा आली गाडी चालवायला आता पुढे पुढे आता बघू पुढचा प्रवास कसा होतोय ते रात्रीची गाडी चालवायला वेगळीच मजा येणार आहे आवाज आहे चला राजू राजवीर चल. काय करू हाय. कसं वाटलं प्रवास कसा झाला? खूप मस्त. मॅडम हाय काय घेतलं तुम्ही आता विडाचं पानं विडा घेतला पानं घ्यायचे काय अच्छा काय करतो काय करतो काढून देतात सगळे सगळे मसाला. अच्छा त्याच्यात मसाला पण आहे अच्छा समोरच आपण बघू शकता विडा बनवण्याचं काम चालू आहे
कशा प्रकारे विडा बनवला जातो बघू शकता. या विड्याला खूप असं महत्त्व आहे. तर विडे बघू शकता. चला पुढे, चला पुढे. हा प्रसाद आपण देवीच्या देणार आहोत. देवीचा प्रसाद घ्यायचा, देवीच्या तोंडात घालायचं, पण देवी जाऊन विड्याबद्दल काय सांगतो? विडा कशी पद्धत आहे की विडा आहे ना देवीसाठी प्रसाद म्हणून दिला जातो. आणि विडा देवीच्या पायाला जो आपण लावून आणतो तो इथं आपल्याला कुठून मिळतो, तो आपण प्रसाद म्हणून वाटायचा असतो. हां, विड्याला महत्व आहे. बाकीच्या प्रसादापेक्षा विड्याला महत्व आहे. हा का? अजून किती लांब आहे? किती लांब आहे अजून दर्शनाला? देवीचं मंदिर थोडंच आहे का? मग एकदा आवाज दे ना. रेणुका माता की जय म्हण ना. जय. इकडे बघू. आदित्य दादा तुला खांद्यावर घेतोय. थोडे मागवता बोला. रेणुका माता की म्हणा. जय. हे बाई इकडे पाठी मग माकडा असतं बरं का. हे बाई इथे लिहिलेलं आहे माकडांपासून सावधान. खूप गर्दी आहे. आम्ही बरंच जवळजवळ 1.5 तासापासून रांगेत लागलो आहोत. पाहू शकतात प्रचंड अशी गर्दी आहे. मस्त वाटलं. गर्दी खूप आहे यावेळेस. मागच्या वेळेस काहीच नव्हती गर्दी. अच्छा अच्छा. पण आता गर्दीमुळे जरा बरं वाटलं. किती वर्ष आले तुम्ही इकडे? 3 वर्षांनी आलो. 3 वर्ष. तुम्ही लहानपणापासून हां, आमच्या देवी कुलदैवत असल्यामुळे आम्ही दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतो. असं प्रसन्न वाटतं. असं इथं आले की प्रसन्न वाटतं. ते अगदी शासकीय सिद्ध झाले. काय सांगू शकतो? काही नाही, मला शांतीसाठी उत्तम आध्यात्मिक ठिकाण म्हणजे रेणुका माता माहूरगड. इथला तांबूलाचं महत्त्व जास्त आहे. देवीच्या मुखातला तांबूल आपल्याला प्रसाद म्हणून मिळतो. विड्याबद्दल काय सांगू शकतो? विड्याचं काय महत्त्व आहे? इथला तांबूल देवीच्या मुखामध्ये भरला जातो. आपला दिलेला तांबूल आणि देवीच्या मुखातून बारीक होणारा तांबूल आपल्याला प्रसाद म्हणून मिळतो. देवीला बेसन लाडू आणि गुळाचे केलेले शंकरपाळे हे पण प्रसाद म्हणून वाहिले जातात. गुळाचे शंकरपाळे, गुळ आणि कणकेचे आणि बेसन लाडू. पहिल्यांदा झालं तुम्ही? नाही, याआधी कधी आलं होतं का? कुठे आहे राजू? नाही, मी पहिल्यांदाच होते. हा आमचा राजू आहे. याच्या हट्टापायचा मी इथे येऊ शकलो. गेल्या 4 ते 6 महिन्यापासून त्यांनी रेणुका माता दर्शन माऊरला येण्यासाठी त्याचा 8 तास करत होता. कुठं आलो आपण? रेणुका माताला. खूप आवडते तो रेणुका माता. रेणुका माता कुठे आहे? माहूरला. आपण माहूरला आलोय ना. मग आपण बघू शकता काल भैरवनाथ मंदिर आहे. छोटंसं असं मंदिर आहे आणि इथे देवीचं प्रवेश. बघू शकता एकविरा देवी. हाय राजवीर.
अरे एक माकडं भेटलं का नाही तुला हा कुठे काय झालं आता आपण मंदिराच्या जवळ आलो आहोत बरं का राजवीर आता दर्शन घ्यायचंय रेणुका मातेचं हो एक आवाज दे जोरात जय पुन्हा एकदा जय बस कुठे आहे दाखव इकडे दाखव ना काय आहे? हो का एकदा आवाज दे जय पुन्हा एकदा जोरात इकडे बघू माझे जय इकडे बघून जय जय बस रेणुका माता की हे समोरच प्रवेशद्वार आहे हा दे भाऊ रेणुका माता की जय जय समोरच प्रवेशद्वार आहे आता मोबाईल पुढे मध्ये अलाउड नसल्याने आम्ही आता कॅमेरा बंद करतो आहोत धन्यवाद माता देवीचे लाईव्ह दर्शन आपण बघू शकतो अतिशय छान असे आज दर्शन झाले आहे सभोवताली परिसर खूप सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी बघू शकता